नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ही तात्पुरती स्थगिती असली तरी देखील या निर्णयाच्या नंतर महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटते. मराठा समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे, कारण गेली 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची मागणी सुरू होती. हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं प्रकरण सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्यानंतर अनेकांची निराशा होणं स्वाभाविक आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना आक्रमक झालेल्या आहेत, कारण मराठा आरक्षणाचे जे स्वप्न होतं ते स्वप्न भंगणार तर नाही ना, अशी शक्यता सुद्धा अनेकांना वाटू लागली आहे, भीती वाटू लागली आहे आणि त्यामुळेच एक अस्वस्थता सुद्धा आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला जातोय. बैठकांचं सत्र सुरू आहे आणि नेत्यांच्या विरोधात सुद्धा या सर्व समाज घटकांची आक्रमक प्रतिक्रिया उमटते आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या राजकारणात सुद्धा आता याची जबाबदारी घेण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतायत. याची जबाबदारी कुणाची हे मात्र कुणी सांगायला तयार नाहीये. पण आज आरक्षणावरून खरंच राजकारण सुरू झाले का, यावरच करणार आहोत आज आपण ही खास चर्चा. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, घटना तज्ञ उल्हास बापट सर सुद्धा आपल्या सोबत असतील, जे यातले कायदेशीर पैलू आपल्याला समजून सांगतील. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं म्हणणं सुद्धा जाणून घ्यायचंय. करण गायकर आपल्या सोबत असतील थोड्याच वेळात आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे सुद्धा जोडले जाणार आहेत, कारण ओबीसी नेत्यांनी सुद्धा आज एक महत्वाची भूमिका या आरक्षणाच्या संदर्भातली मांडलेली आहे. त्यामुळे प्रकाश शेंडगेंचं मत जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण मी सुरुवात करतोय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून. दरेकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेत. या सगळ्या निकालाच्या नंतर आता देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाहीत, अशी पहिल्यांदा भूमिका आली आणि आज बैठक रद्द होती असं सांगितलं गेलं. अनुपस्थित आहेत मंत्री. तुम्हाला यात सगळ्यात राजकारण का दिसतंय? फडणवीसांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं सरकार म्हणत असेल तर यात राजकारण तुम्हाला का दिसतंय? नाही, फडणवीसांचा एवढी गरज आणि पुळका की त्यांच्याशिवाय निर्णय होत नाही हे सरकारला आता उपरती झाले. कारण आतापर्यंत कोविडच्या संदर्भात शेकडोनी पत्र दिली, बैठका मागितल्या, त्यावेळेला फडणवीसांना भेटायला त्या ठिकाणी वेळ नाही. तरी असो, परंतु आता यातही राजकारण करण्याचा प्रयत्न कसा आहे बघा. आता फडणवीस साहेब त्या ठिकाणी बिहारला प्रभारी असल्या कारणानं 4-5 दिवस दौऱ्यावर आहे, त्याची पूर्ण कल्पना आहे. मग त्या ठिकाणी या विषयाची तत्परता, प्राधान्यक्रम लक्षात घेता ते जाण्यापूर्वी तातडीनं चर्चा करणे यांना आवश्यक वाटलं नाही. निश्चितपणे आता उद्या परवा फडणवीस साहेब येतीलच आणि आम्ही त्यांनीही पक्षाची आणि आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता सरकारला सहकार्य करायचं आहे. कारण शेवटी ती अपत्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात आरक्षणाचं मिळालेलं आहे. 40 वर्ष हा लढा होत असताना अनेक सरकारं आली, अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, परंतु कायद्यात टिकेल असं आरक्षण जे हायकोर्टामध्ये टिकलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत महत्प्रयासानं त्या ठिकाणी मिळवून दिलं होतं. आता या ठिकाणी दुर्भाग्य असं आहे की केंद्रामध्ये त्या ठिकाणी का टिकलं नाही हे ऑर्डरमध्ये स्वयंस्पष्ट ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी का झालं याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. मी पुन्हा त्यावर काथ्याकूट करून राजकारणाचं रंग त्याला देऊ इच्छित नाही. माझं म्हणणं एवढंच या ठिकाणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब किंवा विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आपल्या सोबतच आहे. आपल्याला आपला ऍक्शन प्लॅन करायला काय प्रॉब्लेम आहे? सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून सर्व मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी पवार साहेब अध्यादेशाचं बोलतात. जो अध्यादेश निघू शकत नाही अशा प्रकारे आणि साहेबांसारखे एक ज्येष्ठ तज्ञ या कायदेविषयक क्षेत्रातले सांगतात. आणि त्याच्यामुळे नेमकी भूमिका काय, या ठिकाणी पुन्हा कायदा कशा पद्धतीने करता येईल
किंबहुना दुसरे अल्टरनेट काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती इक्विव्हॅलंट देऊन तात्पुरता त्या ठिकाणी खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला काय करता येईल आणि खंडपीठामध्ये गतीनं ही स्थगिती उठवण्यासाठी काय करता येईल याचा मला वाटतं त्या ठिकाणी ऍक्शन प्लॅनची आवश्यकता आहे. परंतु देवेंद्र फडणवीस येथील तेव्हा तुम्हाला निर्णय असं वाटतंय की कुठेतरी याचा अर्थ सगळा फक्त विरोध आपल्यावरती येतोय, सरकारवर रोष येतोय, म्हणून आता या सगळ्यामध्ये फडणवीसांना आणि भाजपला विरोधकांना सुद्धा ओढलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, 100% आपण बघाल की आज निर्णय घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांची वाट बघतायत. म्हणजे या ठिकाणी दुसरा काय अर्थ आहे त्याचा? देवेंद्र फडणवीस साहेबांची नाहीतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून आपण कारभार करतो ना, तुम्ही घ्या बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बरोबर, बिहारला बोला देवेंद्रजींबरोबर. या विषयासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, कारण मराठा समाजातील तरुणांमध्ये जी अस्वस्थता आहे ती अत्यंत भयानक आहे. आज शेकडोच्या संख्येने डेप्युटी कलेक्टर होणार असं स्वप्न घेऊन राहिलेली मुलं आज त्या ठिकाणी लटकलेली आहेत. आज प्रत्येक मराठा समाजाच्या, गरीब समाजाच्या घरामध्ये चर्चा त्या ठिकाणी अत्यंत भयानक त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे अशा वेळेला जर राजकारण कोण करत असेल, आम्ही असो किंवा सत्ताधारी पक्ष, तर त्या राजकारणाची चिरफाड आता मराठा समाजाची लोक केल्याशिवाय राहणार नाहीत. आता कुणालाही राजकारण नको, कुणी काय केलं हे सर्व जनता सुज्ञ आहे. जनतेला त्या ठिकाणी आपण काही अज्ञान समजण्याचं कारण नाहीये. काय मुवमेंट झाल्या, कुणी काय केलं, कसं केलं, संपूर्ण महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता ही स्थगिती उठवणं आणि पर्यायी व्यवस्था काय करता येईल, मला वाटतं 2 विषयावर अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी कृती आराखडा करण्याची आवश्यकता आहे. आणि मराठा समाज जो आज भेदरलेला आहे, जो आज त्या ठिकाणी सगळ्या आकांक्षांचा त्यांचा चक्काचूर झालेला आहे, त्याला आश्वस्त करून दिलासा देण्याची आज आवश्यकता आहे. आणि तो दिलासा केवळ ठीक आहे, दिलासा देण्याची गरज आहे. तोच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा राहणार नाही की आज तुमचेच खासदार, तुमच्याच पक्षाचे खासदार असलेले किंवा तुम्ही ज्यांना पुढे केलेलं आहे असे अनेक नेते असतील किंवा मग संभाजी महाराज असतील, यांनी सुद्धा आज जो मुद्दा मांडलेला आहे त्यांचं असं म्हणणं की केंद्राने या सगळ्यात लक्ष घालावं. केंद्राची भूमिका सुद्धा यात सगळ्यात महत्वाची आहे. मग जिथं तुमची सत्ता आहे, जिथं तुम्ही काहीतरी करू शकता, तिथं तुम्ही भूमिका घेणार आहात का? मोदींना तुमच्याही खासदारांनी अनेकांनी पत्र लिहिलेलं आहे. मग तुमची केंद्रातली भूमिका काय असेल मराठा आरक्षणाबद्दल? मला साधं एक कॉमन सेन्स त्या ठिकाणी आहे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री या राज्याचं नेतृत्व केलं देवेंद्र फडणवीसांनी, त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी किती प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करून भूमिका घेतली आणि आरक्षण दिलंय हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची भूमिका त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबतच असणार ना. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलंय आणि केंद्र त्या आरक्षणाला समर्थन करणार नाही, अशा परिस्थितीत साथ देणार नाही असं मानायचं काहीच कारण नाही. केंद्र संपूर्ण ताकदीनिशी जे केंद्राला त्या ठिकाणी काय करता येईल त्यासाठी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वतः देवेंद्रजी, निश्चितपणे आम्ही सारी मंडळी या ठिकाणी केंद्राशी बोलू, केंद्राशी आग्रही राहू. केंद्राला जे सहकार्य या ठिकाणी करता येईल ते निश्चितपणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजासाठी त्यांचं हित जपण्यासाठी निश्चितपणे केलं जाईल. हा आत्मविश्वास आपल्या माध्यमातून मी राज्यातील मराठा समाजाला या ठिकाणी देऊ इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. आपण विद्याताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. तुम्ही येण्याच्या आधी असा आरोप सुद्धा करण्यात आला की या सगळ्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही बैठक घेणार नाही, निर्णय घेणार नाही. ही जी भूमिका सरकारकडून मांडली जाते याच्या मागे राजकारण आहे असा आरोप केला जातोय. मुद्दा हा सुद्धा आहे की या राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आहेत. त्यांना खरं तर विचारलं गेलं का या सगळ्याबद्दल? आणि फडणवीसांना आता या सगळ्यामध्ये ओढलं जातंय हा जो आरोप केला जातोय त्याला उत्तर काय? नाही, मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की त्या दिवशी सीएम साहेबांकडे जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा समाजातल्या सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आणि सगळेजण होते.
त्यामुळे तिथे स्पष्टपणे विनायक मेटे असतील, नरेंद्र पाटील असतील, सगळ्या जणांनी सांगितलं की कोर्टामध्ये खूप चांगल्या प्रकारे मोठे मोठे वकील हे दिले होते. ऍडव्होकेट रफिक दादा असतील, ऍडव्होकेट कपिल सिब्बल असतील, मनू सिंघवी असतील, निष्णात कायदे तज्ज्ञ, आणि सगळ्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले. हे विनायक मेट्यांपासून नरेंद्र पाटलांपासून आणि सगळ्या प्रतिनिधींनी हे सांगितलं, निक्षून सांगितलं. परंतु कोर्टात ज्या मुद्द्याची चर्चाच नव्हती तो मुद्दा म्हणजे स्टेचा मुद्दाच नव्हता, पण स्टे देण्यात आला. म्हणजे ही सगळी केंद्र सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा होता, किंवा इतर ज्या पार्टीज होत्या त्यांनी केंद्र सरकारला पण पार्टी केलं होतं, तेव्हा त्यांनी ते अश्युरन्स कोर्टात देणं आवश्यक होतं, पण दिलेलं नाही. आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला की विरोधी पक्ष नेत्यांना म्हणजे फडणवीसांना याच्यापुढे नाहक ओढलं जाते, असं नाहीये. त्या दिवशी स्वतः फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही आणि सरकार सोबत आम्ही सगळे असू, कारण जेव्हा फडणवीस सीएम होते तेव्हा आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत. ही लढाई सुप्रीम कोर्टात चालू होती तेव्हा आम्हाला कोणी विचारलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आता ते हे बघा, फडणवीसांच्या वेळी जे वकील होते तेच वकील आहेत, तेच सगळं आपण मानलेलं आहे, त्यांनाही विश्वासात घेतलेलं आहे. असं असताना सुद्धा म्हणजे आता ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी 4-4 वेळा हे सगळं जे आता हे आमचं सरकार येऊन किती महिने झाले हो, 6-7 महिने झाले. त्याच्यात हा करोना आपण बघतोय 6-7 महिने चालू आहे. आणि त्याच्यानंतर जे मराठा आरक्षणाची जी बाजू फडणवीसांच्या वेळी होती तीच आपण मांडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आणखीन 3 मोठे कायदे तज्ज्ञ दिलेले आहेत. हे सगळं करत असताना त्यांना घेतलंच नाही विश्वासात असं म्हणणं हा खोटारडेपणा आहे. आता प्रवीण दरेकरांचं मी ऐकलं, प्रवीण दरेकर कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल का नाही? आता मराठा समाजाच्या मुलांच्या ज्या स्वप्नाचं आज वाटोळं झालं त्याची जबाबदारी कुणीतरी घ्यावी लागेल ना. कोण घेणार आहे ती जबाबदारी? निश्चितच सरकार म्हणून आम्ही ती जबाबदारी समर्थपणे घेतलेली आहे आणि सरकार म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळवण्याचं काम आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष आमचा बरोबर असेल आम्ही याचा प्रयत्न आम्ही करू, पण ते बरोबर असले नसले तरी आपण हे करणार आहोत. आणि निश्चितच मला मराठा समाजाला म्हणजे तरुण मुला-मुलींना आणि त्यांच्या पालकांना आश्वासन म्हणजे असं सांगावंसं वाटतंय की आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी जे जे म्हणून सरकारतर्फे करता येईल ते सगळं आपण करणार आहोत असं त्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतः सन्माननीय अशोक चव्हाण होते त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही. बर, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, पण मराठा समाजाच्या मनातली अस्वस्थता मात्र सध्या तरी कायम आहे. पण अशीच अस्वस्थता तिकडे ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा आहे. आज ओबीसीच्या नेत्यांनी या संदर्भातली बैठक घेतली आणि आपली भूमिका मांडली. आता त्याबद्दल बोलण्यासाठी स्वतः प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, तुमची पत्रकार परिषद आम्ही ऐकली. तुमच्या मनात नेमकी भीती काय आहे? तुम्ही मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नका अशा प्रकारची जी भूमिका घेतलेली त्याच्या मागचा आधार काय आहे? तुम्हाला ही भीती का वाटते? नाही, कसं आहे, अगदी सुरुवातीपासून जेव्हा हे बिल पास केलं गेलं तेव्हापासून हीच भूमिका आम्ही मानतोय की 50% वरचं आरक्षण तुम्ही देत आहात. एससीबीसी नावाचं एक कॅटेगरी तुम्ही केली, ती एससीबीसी म्हणजे ओबीसीचा हेही आम्ही भूमिका मांडली त्यावेळी. आणि 50%चं आरक्षण वर टिकलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये, तर मग मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाची दिशा काय असेल, या मराठा समाजानं कुणाकडे हे करायचं, काय वाढून ठेवले पुढं, की त्यांना पुन्हा ओबीसी मानगुडी बसवणार आहात का, याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याने आम्हाला दिलेलं नाही. आम्ही भीती व्यक्त करत होतो की हे टिकणार नाही. सगळेजण सांगत होते की 9 जजेसच्या खंडपीठाचा निर्णय आहे की 50%च्या वरचं आरक्षण जे आहे ते मुळीच मान्य होणार नाही आणि कोर्टामध्ये टिकणारच नाही. मग हे सगळ्यांना माहीत होतं. मग हे न टिकणारं आरक्षण दिलं कसं काय? टिकणारं आरक्षण त्यावेळी ईडब्ल्यूएस नावाचं एक नवीन आरक्षण दिलं गेलं की 10% आरक्षण घटना दुरुस्ती करून जर दिलं गेलं, मग तशाच प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला का दिलं गेलं नाही, हा माझा सवाल आहे. ते देता येऊ शकत होतं. इथं भाजपची सत्ता होती, तिथं केंद्रामध्ये भाजपची सत्ता होती. न मागितलेलं ईडब्ल्यूएस जर ते देऊ शकतात
मग गरीब मराठा समाजाने मागितलेलं हे जे आरक्षण आहे ते तुम्ही का देऊ शकला नाही वेगळ्या नाही, प्रकारे करू वरच्या न ह्याच्यामध्ये? मागितलेलं का त्याला म्हणायला मागासवर्गीय व्हायला भाग श्रीमंत पाडलं तुम्ही? ज्याला आपण उच्चवर्णीय हा माझा म्हणतो, प्रश्न आहे. उच्चवर्णीय समाजातल्या गरिबांना जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षणाची मागणी तर देशभरात होतच होती ना. ते आरक्षण तुम्हाला म्हणायचं आता की ते मराठा समाजाला देण्यात यावं म्हणून? नाही, उच्च वर्णीयामध्ये मागासवर्गीयासाठी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून अशी कुठलीही मागणी नव्हती, कुठलं देशव्यापी आंदोलन नव्हतं, मोर्चे नव्हते, काही नव्हतं. अचानकपणे ती घटना दुरुस्ती एका दिवसात केली घटना दुरुस्ती. मग ती घटना दुरुस्ती मराठा समाजाने का केली नाही? किंवा तामिळनाडूमध्ये जे केलं गेलं, जे 9 शेड्यूलचं प्रोटेक्शन हे तामिळनाडूच्या आरक्षणाच्या बाबतीत घेतलं गेलं किंवा दिलं गेलं, ते 9 शेड्यूलचं प्रोटेक्शन मराठा समाजाला का दिलं गेलं नाही? किंवा 9 शेड्यूलचं जरी दिलं असतं तरी 10 वर्ष आरक्षण टिकलं असतं ना. आज तामिळनाडूचं आरक्षण 28 वर्ष झालं आरक्षण बरं. बघता येते. मराठा समाजात 2 पिढ्या ज्या आहे 2 पिढ्या आरक्षण लाभ मिळाला असता ना. पण ते न करता इथं षडयंत्र केलं गेलं. त्यांना मागासवर्गीय बना म्हणून सांगितलं. मागासवर्गीय केलं तरच ते आरक्षण टिकू शकेल अशा प्रकारची एक भूमिका ह्या राज्यामध्ये केली. आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे, ओबीसी 50% ऑलरेडी आरक्षण कव्हर झालेलं आहे. मग तरी सुद्धा वरचं आरक्षण अपवादात्मक होईल, मग ते मान्य होईल. मग अशा प्रकारचे एक वातावरण तयार केलं गेलं. त्याला मराठा समाजाचे नेते मंडळी त्याला बळी पडली. वास्तविकता हा दुसरे पर्याय होते ना. आज सुद्धा त्याला पर्याय उपलब्ध आहे ना आज. पण तो पर्याय तुम्ही घ्यायचा राहिलं बाजूलाच. आता ते अध्यादेश काढा, ते असं करा, ते तसं करा. हे जे होऊ शकते ते बोला ना तुम्ही. आज आरक्षण टिकलेलं नाही हे सर्वांना माहिती आहे. पण आज सुद्धा मराठा समाज महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलेला आहे की मराठा समाजाची कुठेतरी फसवणूक झालेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. मला तोच मुद्दा घेऊन सत्ताधार आणि विरोधक दोघांकडे जायचंय. आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, राणे समितीच्या अहवालावर त्यांनी आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. फडणवीसांनी आरक्षण दिलं, हायकोर्टात ते टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. न टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देऊ देऊ असं म्हणत झुलवत ठेवलं गेलं का? मराठा समाजाला खऱ्या अर्थानं त्याची फसवणूक केली जात राहिली का? याबद्दल मला दोघांनाही विचारायचंय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आता विद्याताई चव्हाण आहेत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत आणि प्रकाश शेंडगे सुद्धा आहेत. ब्रेकच्या पूर्वी प्रकाश शेंडगे यांनी मुद्दा मांडला तो 50% चौकटीबद्दलचा. तोच मुद्दा घेऊन मला भाजपच्या नेत्यांकडे पण जायचं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना, दोघंही सत्ताधारी विरोधकांना हा प्रश्न विचारायचा आहे. 50% चौकट मोडून आरक्षण दिल्यानंतर काय होतं याचा इतिहास देशातल्या अनेक राज्यांमध्ये आहे. हे सगळं असताना सुद्धा मग मराठा समाजाची फसवणूक केली गेली का? त्यांना अंधारात ठेवलं गेलं का? त्यांना झुलवत ठेवलं गेलं का? पहिल्यांदा प्रवीण दरेकरजी. नाही, खरं म्हणजे याची पूर्ण कल्पना होती. त्याही वेळेला या सर्व विषयावर इत्यंभूत चर्चा झालेली आहे. अभ्यासपूर्ण बैठका झालेल्या आहेत. आणि आपण बोलताय तसं नाही आहे. इतर राज्यांमध्ये 50% वर त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी दिलेली आहेत, चालू आहेत. परंतु अशीच परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेला फक्त खंडपीठाकडे पाठवत असताना स्थगिती आतापर्यंत कुठल्याही आरक्षणाला दिली गेली नव्हती. आता फक्त आपल्या या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आरक्षणाला खंडपीठाकडे पाठवत असताना स्थगिती दिली गेलेली आहे. आता पुन्हा का स्थगिती दिली त्याच्या मेरिट डिमेरिटवर गेलो तर पुन्हा तो विषय राजकारणाचा करतोय असं त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज आपण बघाल की जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन. पण तुम्ही ज्या गायकवाड आयोगाबद्दल बोलत होता तो गायकवाड आयोग स्वीकारलाय का सुप्रीम कोर्टानं? नाही, खरं म्हणजे गायकवाड आयोग हा संविधानिक घटनात्मक असल्या कारणानं त्यांच्या शिफारशी त्या ठिकाणी स्वीकारणं क्रमप्राप्त होतं. आणि त्याच्यामुळे गायकवाड आयोगाची भूमिका जी होती त्यांनी जे गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन जी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मागासलेपणाची त्या ठिकाणी उदाहरणं आणि जी काही परिस्थिती होती त्याच्या संदर्भात अहवालामध्ये स्वयंस्पष्ट विवेचन केलं होतं. आणि त्यामुळेच तर हायकोर्टामध्ये या विषयाला कुठल्याही प्रकारची स्थगिती गेली नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी चालू होतं. आता हीच केस अशी आहे
की त्या ठिकाणी खंडपीठाकडे पाठवत असताना त्या ठिकाणी आपण नीटपणे हे आरक्षण एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थितीमध्ये कसं आवश्यक आहे हे समजून कन्व्हिन्स करण्यामध्ये निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कमी पडलोय. यावर त्या ठिकाणी दुमत असायचं काय कारण नाही. तथापि आता मला हाच मुद्दा घेऊन विद्याताईंकडे जायचंय. विद्याताई, खरंच एकदा महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगण्याची गरज होती का की आज आरक्षण मिळवणं 50% पुढे जाऊन हे अवघड आहे आणि तशा प्रकारची लढाई देणं सोपं नाही. जो आरोप केला जातोय की झुलवत ठेवलं सगळ्या राजकारण्याने, सत्ताधारी असोत विरोधक असोत, स्पष्ट सांगितलंच गेलं नाही की किती अवघड आहे हे सगळं. नाही, मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचे, सकाळपासून मी अनेक जणांचे स्टेटमेंट ऐकले. त्याच्यातलं आता प्रवीण दरेकरजी जे बोलतायत, तसंच खासदार दानवेजी पण बोललेले आहेत, फडणवीस पण बोललेले आहेत. म्हणजे आता हे भाजपचं डबल ढोलकी आंदोलन सुरू झालेलं आहे. म्हणजे सत्तेमध्ये असताना त्यांनी काही केलं नाही आणि आता परवा मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी म्हणजे भाजपच्या लोकांपासून सगळ्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. आता मला तो वाद नकोय, कारण तिथेच न्यायालयात फक्त मेरिटवर चर्चा होणं आवश्यक होतं. ते न होता स्थगिती कशी मिळाली हे प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलं पाहिजे. कारण जर केंद्र सरकारने तिथे हस्तक्षेप केला असता तर हे झालं नसतं. पण तुम्ही 30 वर्ष काय दिवे लावले त्याचा हिशोब द्या ना. 5 वर्षाचं बोर्ड दाखवत असताना मध्ये बोलू नका. 5 वर्षाचं आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीसांनी. तुम्ही मध्ये बोलू नका. दरेकरजी मला पूर्ण करू द्या. जे मगाशी शेंडगे साहेब म्हणाले ते बरोबर आहे. घटनेच्या देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षात आरक्षण दिलं. तुम्ही मध्ये बोलू नका. प्रवीण दरेकरजी तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला लोकांना हल्ली सवय लागलेली आहे. त्यांना उत्तर द्या. घटनेच्या 5 वर्षात आम्ही आरक्षण दिलं, तुम्ही काय केलं? ठीक आहे, मी उत्तर घेतो. सांगते ना तुम्हाला की तिथे आता सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक निर्णय हा भाजपच्या बाजूने लागताना आपण बघतोय असं दिसतंय आपल्याला. तर आता घटनेच्या 9व्या शेड्यूल मध्ये राज्य आणि केंद्र सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाहीये ताई. आता हे सगळे जे मराठा समाजामध्ये जी भावना झाली ती भावना आहे. आता त्याच्यामध्ये भावना काय असू शकते हे मी तुम्हाला व्यक्त केलं. आता इथे घटनेच्या 9व्या शेड्यूल मध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा कायद्यामध्ये समावेश करता येतो आणि ते कुठल्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही. तर आता संसदेतील लोकप्रतिनिधींनी राज्याच्या गरजेप्रमाणे समाजाच्या प्रमाणानुसार मग ते 69% पर्यंत 70% पर्यंत आपल्याला देता येतं. हा संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जर हा निर्णय झाला तर कुठल्याही कोर्टामध्ये त्याच्यावर स्थगिती येणार नाही. मग आज भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे. मग तुम्ही उठता बसता जर राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे जाता, पंतप्रधानांकडे जाता. मग मराठा आरक्षणासाठी तुम्ही संसदेमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी, कारण 28 राज्य, 1-2 राज्य नाही आहेत, 28 राज्यांनी आपल्या इथं जो समाज ज्याच्याकडे मागणी आरक्षण आहे ती त्याची मागणी मान्य केलेली आहे. तामिळनाडू सकट आपण बघितलं तर 28 राज्यांमध्ये. तर आपल्या मराठा आरक्षणाला जर केंद्राकडे हे जाणार आहेत का? खरं तर मी यादी सुद्धा त्यांना विचारलेलं आहे. ठीक आहे, मी विचारतो ब्रेक नंतर विचारतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपल्यासोबत घटना तज्ज्ञ असणार आहेत उल्हास बापट आणि त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे नेते सुद्धा आपल्यासोबत असतील आणि प्रवीण दरेकर सुद्धा असतील. कारण त्यांना जो प्रश्न त्यांनी विचारायला सांगितला तो मी विचारतो त्यांना की केंद्राची भूमिका याच्याबद्दलची नेमकी काय. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीच्या नंतर जे राजकारण सुरू झालेलं आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत घटना तज्ज्ञ उल्हास बापट सर आणि करण गायकर, जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. दोघांचंही न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये स्वागत. मी सुरुवातीला प्रवीण दरेकर यांच्याकडे जातोय. मला ब्रेकच्या पूर्वी जो त्यांना प्रश्न विचारायचा होता तो विचारतोय. मागणी अशी केली जाते, केंद्र सरकारकडे आज मोठं बहुमत असलेली सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून अध्यादेश काढणं केंद्र सरकारसाठी एक महत्वाचं आव्हान असणार आहे का आणि ते काढायला केंद्र सरकार तयार आहे का? जी मागणी केली जाते त्याच्याबद्दल नेमकी तुमची भूमिका काय?
एक लक्षात घ्या, माझी भारतीय जनता पार्टीची स्पष्टपणे भूमिका आहे. जी भूमिका मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारने निभावली होती. आता या ठिकाणी कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळवता आली नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण त्यांनी स्थगिती दिली, ती आपल्याला टाळता आली नाही, वस्तुस्थिती आहे. आता केंद्राने काय करावं? मगाशी त्या ठिकाणी विद्याताई म्हणाल्या केंद्राने कोर्टाला, आता कोर्टाला काय केंद्र डायरेक्शन देतं का? एक आपण ऑर्डिनन्स किंवा कायद्याच्या संदर्भात, घटनेच्या संदर्भात आपण बोलू शकतो, परंतु कोर्ट काय केंद्राला त्या ठिकाणी हायकोर्टाला सांगत नाही केंद्र सरकार असा निर्णय द्या आणि तसा निर्णय द्या. आताचे बरेचसे निर्णय बाजूनी आले, म्हणजे काय पंतप्रधान किंवा केंद्र सरकार जजना सांगतं, सुप्रीम कोर्टातल्या जस्टिसना सांगताना न्याय मिळतो. मला वाटतं अशा प्रकारचं हायकोर्टाच्या बाबतीत आणि केंद्राच्या बाबतीत वक्तव्य करणं या ठिकाणी मला संयुक्तिक आहे असं वाटत नाही. दुसरं, ताई त्या ठिकाणी म्हणाल्या, मी आज आश्वस्त करतो आपल्याला माध्यमात नाही की भारतीय जनता पार्टी जे म्हणून केंद्राच्या माध्यमातून करावं लागेल ते स्वतः त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रात जे काही आमचे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी आहे, गडकरी साहेब असतील, याच अनुषंगाने मला घटना तज्ञांना विचारायचं, उल्हास बापट सर आता आपल्या सोबत आहेत. बापट सर, त्या ठिकाणी मी येतो तुमच्याकडे. हा, हॅलो हा, ऐकू नाही. मी येतो तुमच्याकडे. मला उल्हास बापट सरांकडे जायचं. बापट सर, दोन महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. एक मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की अध्यादेश काढला जावा का, आणि अध्यादेश काढण्याची मागणी शरद पवारांसारखे नेते सुद्धा करतायत. काही जण त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत की अध्यादेश काढला तर पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकारच्या हातात आता काय आहे, केंद्र सरकार काय करू शकतं? मी आधीची चर्चा सुद्धा ऐकत होतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक मी क्लिअर करतो की 50% वर आरक्षण देता येणार नाही ही भूमिका सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेली आहे. आणि ती आत्ता स्पष्ट केलेली नाही आहे. घटना समितीमध्ये ज्यावेळी चर्चा चालली होती, खूप चर्चा झालेली आहे याच्यावर, त्यावेळी खुद्द डॉक्टर आंबेडकरांनी असं सांगितलं होतं. 24 नोव्हेंबर 1948ला त्यांचं जे भाषण झालं घटना समितीमध्ये, त्यात त्यांनी असं सांगितलं की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे 15 आणि 16 कलमामध्ये दिलेलं हा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही आणि त्यामुळे आरक्षण 50%हून जास्त देता येणार नाही. आता हा जो मुद्दा आहे हाच इंद्रस्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 9 जजेसच्या बेंचनी मान्य केलाय आणि तो फायनल डिसिजन आहे सुप्रीम कोर्टाचा. त्यामुळे 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही हे सर्व राजकीय पक्षांना हे माहिती आहे. खरं तुम्ही जे पहिल्यांदा आता वाक्य बोललात ते बरोबर आहे की याचं राजकारण आता सुरू झालेलं आहे सगळं. आता अध्यादेश काढावा का हा तुमचा प्रश्न होता मला. आणि अध्यादेश याचा अर्थ म्हणजे 123 कलमाखाली राष्ट्रपतींना काढता येतो किंवा 213 कलमाखाली राज्यपालांना काढता येतो. ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते की त्वरित ॲक्शन घ्यायला पाहिजे त्यावेळी अध्यादेश काढला जातो. त्याच्या अटी अशा आहेत की त्यावेळी विधानसभा किंवा विधान परिषद चालू असता कामा नये एक, आणि राज्याला ज्याच्यावर कायदा करता येतो अशाच गोष्टीवर राज्यपालांना अध्यादेश काढता येतो. आता हा जो कायदा आत्ता केलेला आहे आरक्षणाचा याला स्टे मिळालेला आहे ऑलरेडी सुप्रीम कोर्टामुळे आणि त्यामुळे त्याच्यावरच पुन्हा अध्यादेश तसाच काढताच येणार नाही. त्याच्यावर स्टे मिळालेला आहे ऑलरेडी. त्याच्यात काही सुधारणा करून वेगळा काही अध्यादेश काढला तर गोष्ट वेगळी आहे. तेव्हा अध्यादेशात आणि दुसरी गोष्ट अशी की ओबीसीचे जे नेते आहेत ते याच्यावरही ताबडतोब स्टे मिळवणारच की उघडच आहे. कायद्यावर जे स्टे मिळवू शकतात ते अध्यादेशावरही स्टे मिळवू शकतात. तेव्हा अध्यादेश काढण्यामध्ये मला काही अर्थ दिसत नाही, त्यांनी काही निष्पन्न होणार नाही. बर, मुद्दा हा सुद्धा आहे सर. दुसरा मुद्दा पण तुमच्याकडे मला मांडायचा आहे. केंद्र सरकारची भूमिका याच्यात काय असू शकते? केंद्र सरकार कुठली भूमिका बजावू शकतं? कारण सातत्यानं बोट केंद्राकडे दाखवलं जात आहे राज्यातल्या नेत्यांकडून. नाही,
नाही, आता काय आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये 3 याद्या आहेत. एक केंद्राची यादी आहे, एक सामायिक यादी आहे आणि एक राज्याची यादी आहे. आता हा राज्याच्या यादीतला प्रश्न असल्यामुळे हे प्रामुख्याने राज्याचं काम आहे. केंद्र सरकार कुठे येऊ शकतं मध्ये? आता तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. आता 69% कसं झालं, 50च्या वर कसं गेलं? तर सोपं आहे की एखादा कायदा जर का 9व्या शेड्यूलमध्ये टाकला तर त्याला आव्हान देता येत नाही की तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जातो. आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी म्हणजे 92 साली 94 साली जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते त्यावेळी तामिळनाडूने हा कायदा त्यांच्या कर्वे 9व्या शेड्यूलमध्ये टाकून घेतला. पण 9व्या शेड्यूलमध्ये जर का कायदा टाकायचा असेल तर 9वं शेड्यूल हा घटनेचा भाग आहे आणि त्यामुळे घटना दुरुस्ती करावी लागते. आणि घटना दुरुस्ती करायची असेल तर लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये 2/3 मेजॉरिटी लागते. तेव्हा केंद्र सरकारला करता येईल, कसा हस्तक्षेप करता येईल की घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रामध्ये फक्त 50च्या ऐवजी 69. पण आता महाराष्ट्र जर का झालं तर हे पेव सगळीकडेच फुटेल ना. मग राजस्थान, इतर राज्य, पंजाब सगळीकडेच ही मागणी आहे. तर हे सगळ्याच राज्यांमध्ये होईल मग ते. तेव्हा फार कठीण आहे. केंद्र सरकार याच्यात हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही. आणि आता दरेकर हा पेच जो आहे तो खूप मोठा आहे आणि घटनेच्या पातळीवर तो पेच एका बाजूला निर्माण झालेला असताना दुसऱ्या बाजूला राजकारण केलं जातंय. त्यामुळे या राजकारणातून हा पेच सुटणार आहे का, की राजकारणामुळे अधिकाधिक गुंतागुंत वाढत जाणार आहे आणि सर्वसामान्य माणसाची त्याच्यामध्ये फसवणूक होणार आहे का, याबद्दल सुद्धा चर्चा करायची. एका छोट्याशा ब्रेक नंतर येतो. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणावरून जे राजकारण सध्या सुरू आहे त्याबद्दल. आणि आपल्यासोबत करण गायकर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत, त्याचबरोबर घटनातज्ञ उल्हास बापट आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा. मी करण गायकर यांच्याकडे जातोय. करणजी, स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही बाजूनी जे राजकारण सध्या सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, म्हणजे या राजकारणाबद्दल? आणि मराठा समाज आता काय विचार करतोय, तुम्हाला पुढे काय दिसतंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस स्थगिती आली, ही स्थगिती यायच्या अगोदर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार अशोक चव्हाण यांना वारंवार मराठा समाजाचे आम्ही सर्व समन्वयक असतील, मराठा समाज असेल, त्यांना सांगत होता की मागच्या सरकारने जे आरक्षण दिलंय त्या वकिलांची आप कोर कमिटी बनवा, त्या विरोधी पक्ष नेत्यांना याच्यामध्ये घ्या आणि सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हा लढा लढा. त्यावेळेस नामदार अशोक चव्हाणाने स्पष्टपणे नकार दिला आणि स्वतःचं स्वाभिमान जागृत केला. आणि मराठा समाजाला आज जो दिवस दिसतोय हा फक्त नामदार अशोक चव्हाणांच्या इगोमुळे आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे दिसतोय. आपण जर बघितलं असेल, ज्या वेळेस याचिकांच्या ज्या सुनावण्या होत्या त्यावेळेस प्रत्येक सुनावणीला वकील बदलण्यात आले. प्रत्येक सुनावणीच्या वेळेस काहीतरी नवीन अशोक चव्हाणांकडनं करण्यात आलं. एकत्रितरित्या त्यांनी कुठेही कधीही वकिलांची बैठक घेतली नाही. आम्हाला ज्या वेळेस आम्ही त्यांना सांगायचो की मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे विधितज्ञ आहेत, ज्यांचा अभ्यास मराठा आरक्षणावर आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या, व्हीसीद्वारे त्यांच्या सगळ्यांची बैठक एकत्र करा, त्यांचा मसुदा तयार करा आणि तो न्यायालयात मांडा. परंतु अशोक चव्हाण ऐकायला तयार नव्हते. आज काय झालंय, आज ते म्हणताय की राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर आम्ही विचार करू. अशोक चव्हाणांना आम्हाला हे विचारायचंय, आम्ही पहिले सांगत होतो त्यावेळेस तुम्ही का नाही केलं? आज त्यांना जर तुम्ही त्यावेळेस घेतला असतं तर केंद्राचा हस्तक्षेप त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून घेतला असता याच्यामध्ये. परंतु तुम्ही त्यांना विचारलं नाही, हा आमचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट, ठीक आहे, आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आज, परंतु मराठा समाजासाठी इतर ज्या मागण्या होत्या त्यामध्ये सारथी शिक्षण संस्था आज बंद आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाची यांनी व्याप्ती वाढवलेली नाही. वसतिगृहांचा विषय आज प्रलंबित आहे. म्हणजे ज्या मागण्यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांचं आणि विद्यार्थ्यांचं पुनर्वसन करता येईल, त्यांना सक्षम बनवता येईल, त्याच्यावर राज्य सरकार बोलायला तयार नाही. यांच्या राजकारणामध्ये आमच्या तरुणांचा बळी का सरकार घेतोय? विरोधी पक्षाकडून रणनीती काय असेल आता? आम्ही तुम्हाला हेच सांगतो, मराठा क्रांती मोर्चाचा संयम आता संपलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना दोघांनाही आमचं सांगणं आहे,
तुमचं राजकारण थोडं बाजूला ठेवा आणि मराठा विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा प्रश्न जो आहे तो सोडवा. शैक्षणिक वर्ष जे चालू आहे सरकारने नैतिक जबाबदारी सांभाळून त्या विद्यार्थ्यांची 50% फी भरणं गरजेचं आहे. आणि ज्या नोकऱ्यांमध्ये जे आमचे तरुण ज्यांनी नोकरीमध्ये त्यांना प्रवेश मिळाले आहेत त्यांना विशेष नोकरी म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं पाहिजे. दुसरं मी एकच मिनिटं घेतो तुमचा. या तुमच्या OBC मागण्या नेते आहेत, मागाशी या ज्या तुमच्या पद्धतीने मागण्या आहेत, बोलत कारण की होते माझा की वेळ मराठा संपलाय. मी समाजाला शेवटची काही मिनिटं आहेत माझ्याकडे. घटना तज्ञांकडे जातोय. उल्हास बापट सर, पेच कसा सुटणार अगदी थोडक्यात? प्रथम एका गोष्टीची मी दरेकर साहेबांना पुष्टी देतो की केंद्र सरकारच्या सांगण्यावरनं सर्वोच्च न्यायालय कुठलेही निर्णय देत नाही. सर्वोच्च न्यायालय हे पूर्णपणे स्वतंत्र असतं. आता फार पॉवरफुल एक्झिक्युटिव्ह असेल जसं इंदिरा गांधींच्या काळात होतं किंवा आत्ता मोदींच्या काळात आहे तर त्याचा थोडा प्रभाव पडू शकतो. परंतु केंद्र सरकार सांगतं म्हणून सुप्रीम कोर्ट कुठलाही निर्णय देत नाही. हा पॉईंट एक. तुम्ही मला विचारलं की पुढे काय होईल. एकच गोष्ट माझ्या मते शक्य आहे आणि ते फार मोठा वकील जर का यांनी कोणी दिला तरच ते शक्य आहे की 50% वर आरक्षण देता येणार नाही. हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर आर्ग्युमेंट झालं पाहिजे की आता बदलत्या काळानुसार हे 50चं सिलिंग जे आहे ते 60 वर नेता येईल का. एका घटना तज्ञांनी असं म्हटलेलं आहे की कायदा जो असतो तो कुठनं तरी ग्रेवयार्डवरनं चालत नाही. म्हणजे 70 वर्षापूर्वी जी राज्यघटना लिहिली आहे त्यापेक्षा आत्ता राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे आत्ता त्याच्यात काही बदल करावे लागतात घटनेमध्ये. तर 50%ची ही 60%वर जर का नेली तर त्याच्यात कदाचित मराठा आरक्षण हे अकॉमोडेट होऊ शकेल. परंतु हा कायदा संसदेला करता येणार नाही 50 वरनं 60 वरनं यायचा, कारण ते कदाचित बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध गेलं म्हणून स्ट्राईक डाऊन होईल. तेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टालाच हे पटवून द्यावं लागेल की हे बरोबर आहे. थोडक्यात काय एका वाक्यात सांगतो की ही लढाई आता राजकीय राहिलेली नाही, ही आता कायदेशीर लढाई आहे आणि ती सुप्रीम कोर्टात लढायला लागेल. नक्कीच कायदेशीर लढाई एका बाजूला सुप्रीम कोर्टात लढणं गरजेचं असताना इकडे राजकीय मैदानात मात्र राजकारणी एकमेकांच्या समोर आपले राजकीय लढाई सुद्धा लढताना दिसत आहेत आणि मराठा समाज मात्र आज हतबल होऊन पाहतोय आपल्याला न्याय कधी मिळेल या आशेनं. आजच्या या चर्चेमध्ये खरं तुम्ही सगळेजण आलात, आपली अत्यंत महत्वाची मतं मांडला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तुर्तास धन्यवाद.